कालपासून तुम्ही जे आंदोलन सुरू केलंय त्या आंदोलनात तुम्ही मोठ्या ताकदीने सहभागी झालात आणि अत्यंत चिवटपणाने कालपासून तुम्ही इथं मुक्काम ठोकलेला आहे। तुम्हा सगळ्यांना अत्यंत क्रांतिकारी सलाम। त्याचं नेतृत्व करणाऱ्या SFI जिला एक क्रांतिकारी वारसा लाभला आहे त्या SFIला सुद्धा क्रांतिकारी सलाम। तुमच्या सगळ्या नेत्यांचं करावं तितकं कौतुक कमी। खरं म्हणजे ही सगळी प्रक्रिया मगापासून तुम्ही जे पाहताय की या 7 किंवा 8 किंवा 10 तासाच्या चर्चेत नेमकं काय झालंय आणि आपल्या हातात काय पडलंय याची सविस्तर माहिती आपल्या राज्याचे नेते सोमनाथ निर्मळ हे आपल्याला देणार आहेत। परंतु तुमच्या ज्या मुख्य मागण्या होत्या की सगळ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणं, ज्यांनी अर्ज केले त्यांना हॉस्टेलला ॲडमिशन मिळणं ही अत्यंत महत्त्वाची मागणी ह्या सगळ्या चर्चेअंती तिच्या हातात आपल्याला काहीतरी समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे आणि त्याच्याविषयीची घोषणा अधिकृतपणाने आपल्या राज्याचे नेते आपल्याला करतील। पण ह्या मागणीला धरून मागच्या 8-10 तासामध्ये आपण इथली आदिवासी मुलांची असलेली हॉस्टेल्स किंवा आश्रमशाळा याच्यामध्ये अत्यंत गुणात्मक पातळीवरच्या काही सुधारणा त्यांना सांगितल्या आणि त्या सुधारणासुद्धा त्यांनी मान्य केलेल्या आहेत। परंतु आपला नेहमीचा जो अनुभव आहे की आंदोलनाच्या रेट्यामुळे मागण्या मान्य होतात, पण आंदोलन संपल्यानंतर बऱ्याच वेळा मागण्या जशा आहेत तशाच जाग्यावर राहतात आणि म्हणून ह्या वेळेस आपण असं केलं की आंदोलनामध्ये चर्चेमध्ये आज ज्या काही मागण्या मान्य झालेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी, त्या मागण्यांची 100% अंमलबजावणी करण्यासाठी एक आढावा समिती, एक फॉलोअप समिती किंवा एक पाठपुरावा करणारी समिती सुद्धा आज ह्या आंदोलनामध्ये गठीत करण्यात आली आणि त्या समितीमध्ये आपल्या संघटनेचे 3 पदाधिकारी आणि 3 सरकारी अधिकारी ह्या कार्यालयाचे त्याच्यामध्ये सहभागी झालेत आणि ही कमिटी वेळ पडली तर रोज त्याचा तासभराचा आढावा घेईल, इतर काही गोष्टींचा आढावा घेईल आणि सातत्याने पुढचे 3-4 महिने सलग काम करून आज जे निर्णय झाले त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ही समिती काम करणार आहे। त्याच्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला, म्हणजे फक्त मागण्या मान्य झाल्या कागदावर, पण त्यांच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा एक पुढची सिस्टीम आपण तयार आज केलेली आहे। हे सुद्धा या आंदोलनाचं महत्त्वाचं यश आहे। आणि शेवटचं बोलून मी आपल्याशी रजा घेणार आहे। आपल्याला मी एवढंच सांगतो की आम्ही आंदोलनाच्या आत सुद्धा चर्चा केली आणि बाहेर सुद्धा केली। ह्या भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिक म्हणून आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा अवलंब करून आज आपण इथं आंदोलनाला आलेलो आहोत। बरेच वेळा बाहेर लोक चर्चा करतात की आंदोलनात गेल्यावर काय मिळतं, आंदोलनात कशाला जाता, आंदोलनातून खरंच काही होतं का? तर माझ्या सगळ्या भाऊ बहिणींनो तुम्हाला मी आज सांगतो, आज तुमच्या सगळ्यांच्या लढ्यामुळे एका दिवसामध्ये हा निर्णय ह्या प्रशासनाला करावा लागला की जुन्नर, आंबेगाव आणि अगदी पुण्यात सुद्धा ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यातल्या जवळपास सगळ्या मुलांना हा प्रवेश मिळण्याचा मार्ग हा 2 दिवसाच्या तुमच्या लढ्यातून मोकळा झाला। आंदोलनातून काय होतंय त्याचं उत्तर हे त्यांना आज घरी जाऊन सांगा। आंदोलन करणारे कोण असतात, आंदोलन कोण करतं, तर जे जिवंत असतात ते आंदोलन करतात। त्यांना कुणाच्या समोर मुद्रा घालण्याची सवय नसते, ज्यांना कुणाच्या समोर आपला स्वाभिमान गहाण ठेवण्याची सवय नसते, ते लोक रस्त्यावर उतरतात, लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा अवलंब करतात आणि दिलेले हक्क लोकशाहीच्या मार्गाने लढून मिळवतात। आमच्याकडे 2 प्रकारची मंडळी असतात। मला जरा हे 2 मिनिटं सोमनाथ बोलू द्या। काय मुद्दा असतो? आम्ही इतिहास सांगणार छत्रपती शिवाजी महाराजांचा, आम्ही नाव घेणार बिरसा मुंडाचं, आम्ही नाव घेणार राघोजी बांगड्यांचं। बरोबर आहे, ते आपले आदर्श आहेत। फुले असतील, शाहू असतील, सगळे, सावित्रीबाई माता असेल, हे सगळे क्रांतिकारक, सगळे समाजसुधारक। तुम्ही सांगा यांनी त्या वेळेस संघर्ष केला होता की नव्हता? बिरसा मुंडा कितव्या साली फासावर गेले कोण सांगू शकेल? का गेले? त्यांनी सबंध जमीनदारांच्या विरोधात, ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभारला होता, बरोबर ना? रस्त्यावर उतरले होते आणि म्हणून ते फासावर गेले। शहीद भगतसिंग कितव्या साली फासावर गेले? 23व्या साली गेले। काय केलं होतं? ह्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी सबंध एक मोठी मोहीम उभी केली होती
आताच्या काळात तुम्हाला तशी काही शिक्षेला कोण सामोरं जायला म्हणते का? नाही. कारण की हे सगळे महात्मे, जे सगळे हुतात्मे झाले ते कधी गेले? तर ब्रिटिश कालखंडामध्ये. तेव्हा आपल्या देशावर कुणाची सत्ता होती? ब्रिटिशांची होती. म्हणून आता मात्र आपण निवडलेल्या सरकारची आहेत. लोकशाहीने, लोकशाहीचा अर्थ काय? लोकांनी निवडलेली, लोकांसाठी चालवलेली शासन व्यवस्था. हे ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून आपण नेमतो ते आपले मालक नसतात, ते आपले कोण असतात? सेवक असतात. लोकसेवक त्यांना म्हणतात. हे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी. आणि मग जर हे लोकसेवक त्यांना जर त्या कामासाठी नेमलं असेल आणि ते जर करत नसतील तर ह्या भारतीय संविधानामध्ये आपल्याला आंदोलनाचा नैतिक अधिकार दिलेला आहे, एक संविधानिक अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून एखादं आंदोलन जेव्हा उभं राहतं त्या आंदोलनाच्या अगोदर ह्या सगळ्या नेते मंडळींनी अगोदर चर्चा केलेल्या असतात, संवाद केलेला असतो. आणि जेव्हा चर्चा करून, संवाद करून प्रश्न मिटत नसतात तेव्हा लोकशाही मार्गाने रस्त्यावर आलेले असतात. माझी आपल्याला विनंतीच आहे, आपण सगळी जिवंत माणसं आहोत. आपल्या प्रश्नावर तर आपल्याला रस्त्यावर तुम्ही आलातच, पण उद्या आपल्या भागात, ह्या देशामध्ये जर काही समाजाच्या विरोधी, गोरगरिबांच्या विरोधी जर काही प्रश्न उभे राहिले तर त्या सुद्धा विरोधात उभ्या राहणाऱ्या आंदोलनाला आपण साथ दिली पाहिजे. कारण ते आपलं कर्तव्य असतं, आपण जिवंत असतो म्हणून. आणि म्हणून मला आपल्याला इतकं सांगायचंय, जे आंदोलनाच्या विरोधी बोलणारे असतात त्यांना ह्या तुमच्या 2 दिवसाच्या अनुभवातून तर उत्तर द्याच, पण तुम्ही सुद्धा यापुढे लोकशाहीच्या हक्कासाठी, गोरगरिबांच्या हक्कासाठी जे जे लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने आणि मूलभूत प्रश्नांच्यासाठी जे जन आंदोलन सुरू राहतील त्याला सुद्धा आपण पाठिंबा दिला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर जे ऐसे पैसे ब्रीद वाक्य आहे की तुमच्या वर्गाचा सुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तुम्ही सगळे गरीब परिस्थितीतून आलेले आहात. आपण सगळे श्रीमंताची पोरं नाही आहेत, गोरगरिबाची पोरं आहेत. एका बाजूला आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने हा संघर्ष करावा लागेल, तर दुसऱ्या बाजूला आपल्या आई बापाने आपल्यावर जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला सुद्धा सार्थता देऊन तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये तुम्ही ज्या कुठल्या वर्गामध्ये शिकत असाल त्याच्यात सुद्धा तुम्हाला प्रचंड कष्ट करून चांगल्या रीतीने मार्क मिळवले पाहिजेत. नाहीतर आम्ही आंदोलन केलं, आम्हाला ऍडमिशन मिळालं आणि आम्ही मात्र वर्गामध्ये जात नसेल, आम्ही वर्गामध्ये नीट शैक्षणिक प्रगती करत नसेल तर उचित ठरेल का? ते बरोबर ठरेल का? आपण आपल्या मनाशी, मी स्वतः एसएफआयतून आलोय, तुमचे राज्याचे नेते पुढे सोमनाथ निर्मळ, त्यांना विचारा, ते एसएफआयचे राज्याचे नेते, ते तुम्हाला माहित आहे मागच्याच आठवड्यामध्ये, मागच्या वर्षामध्ये आपल्या राज्याचे नेते शिक्षणासाठी परदेशामध्ये जाऊन आले, पीएचडी करतायत. अविनाश गावारे असेल, समीर गारे, एकदम पुण्यातल्या टॉपच्या संस्थेमध्ये कर्वे मधल्या तो MSW पास आउट आहे. मी स्वतः एसएफआयचा नेता असताना सेट नेट परीक्षा आणि पीएचडी परीक्षा पास आहे. हे सगळे नेत्यांची, मला आता इथे सगळ्यांचं, राजू MA सगळ्यांचंच मला सांगायचंय, आमचा एसएफआयचा कार्यकर्ता कसा, जो रस्त्यावरच्या लढाईत पण पुढे असतो आणि जो वर्गात अभ्यासात सुद्धा पुढे असतो, तो आमचा कार्यकर्ता. आणि दुसऱ्या बाजूला याच्याबरोबरने अजून एक मुद्दा, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, फार नम्रपणाने सांगतो, बऱ्याच वेळा पुण्यामध्ये जातो, हॉस्टेलमध्ये शिकतो, घरापासून दूर असतो आणि चुकीच्या मुलांची संगत मिळून आपण काही व्यसनांच्या आहारी सुद्धा जातो. अरे आपण ज्यांचा वारसा सांगतो, आपल्या सगळ्या वारसांनी आपल्याला सांगितलंय, सुपारीचं खांड सुद्धा आमच्या एसएफआयच्या एकाही कार्यकर्त्याला सवय नसते. बाकीच्या कुठल्याही व्यसनांच्या आणि या सगळ्याच्या गर्तेत आपला एक सुद्धा कार्यकर्ता, विद्यार्थी जाता कामा नये, याची सुद्धा डोळ्यात तेल घालून आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून एसएफआय ही फक्त विद्यार्थ्यांना न्याय हक्कासाठी लढण्यासाठी तर सज्ज करतेच, पण एसएफआय एक चांगला नागरिक आणि एक चांगला ह्या देशातला एक समंजस वैज्ञानिक दृष्टिकोन करणारा नागरिक सुद्धा बनवत असते. तुम्ही सगळेजण पुढच्या काळात त्या प्रवासातले सहप्रवासी असणार आहात आणि आपण सगळे मिळून सोमनाथ, अविनाश, नवनाथ ही जी हॉस्टेल आहेत ही सुद्धा मॉडेल हॉस्टेल, महाराष्ट्र राज्यामध्ये पुण्यातल्या आश्रमशाळा, पुण्यातली वसतिगृह ही राज्यामध्ये मॉडेल कशी ठरतील याच्यासाठी सुद्धा आपल्याला कॅम्पेन करावी लागेल. एका बाजूला प्रशासनाची आज आपल्याला साथ आहे, ते आज आपल्या सोबत आहेत, त्याचा फायदा उठवावा लागेल.
हॉस्टेलला जावं लागेल त्याच्यासाठी व्याख्यानांची सिरीज घ्या, सगळं करू आपण. परंतु महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्याच्या अंतर्गत येणारी आदिवासी मुलांची हॉस्टेल्स आणि आश्रमशाळा ह्या मॉडेल कशा बनतील याच्यासाठी सुद्धा पुढच्या काळात अत्यंत जीवापाड प्रयत्न आपण सगळे केले पाहिजेत. त्या सगळ्या कामात आपण सगळेजण हातात हात मिळून एक चांगलं काम ह्या विद्यार्थ्यांच्या हिताचं आणि त्यांच्या गुणात्मक दर्जाचं काम सगळेजण करूयात. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि तुम्हा सगळ्या लढ्यांना परत एकदा क्रांतिकारी सलाम करून ह्या ठिकाणी थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.